नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू. आज 5 मे 2026 मंगळवार आणि आजचा दिवस आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीचा, जो आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि फलदायी मानला जातो. कारण जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होतो आणि हा योग खूप दुर्मिळ असल्यामुळे या दिवशी केलेली पूजा, व्रत आणि उपाय यांना अनेक पटीने अधिक फळ प्राप्त होतं असं मानलं जातं. तर या दिवशी जर आपण श्रद्धेने आणि भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा केली तर वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचं पुण्य फळ आपल्याला मिळतं. म्हणजेच एकाच दिवशी अनेक व्रतांचं फळ हे आपल्याला प्राप्त होतं आणि त्यामुळे जीवनातील अडथळे, संकट, दुःख आणि अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. तसेच घरात सुख, शांती आणि समृद्धीचा वास होतो. या दिवशी गणपती बाप्पा आपल्या भक्तांवर विशेष कृपा करतात अशी श्रद्धा आहे आणि म्हणूनच वातावरणात सकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणात जाणवते. त्यामुळे या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय देखील खूप प्रभावी ठरतात आणि लवकर फळ देतात. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे, जो तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. आणि या उपायामुळे घरातील नकारात्मकता, वादविवाद, अडचणी आणि अडथळे कमी होऊन जीवनातील हळूहळू चांगले बदल दिसू लागतात. तर हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा, जेणेकरून गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो खूप सोपा, सात्विक आणि श्रद्धेने केला तर परिणाम देणारा आहे. आणि हा उपाय आपल्याला आजच्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. म्हणजेच सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री अगदी 12 वाजेपर्यंत तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये हा उपाय करू शकता. कारण आजचा पूर्ण दिवस आणि रात्र ही चतुर्थीच्या शुभ मुहूर्ताने भरलेली आहे. पण जर शक्य असेल तर तुम्ही संध्याकाळी 6 ते 9:30 या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. कारण ही वेळ तिन्ही सांजेची असते आणि अशी श्रद्धा आहे की याच वेळी घरात लक्ष्मीचं आगमन होत असतं. त्यामुळे या वेळेत केलेला उपाय अधिक प्रभावी ठरतो आणि त्याचा परिणाम लवकर जाणवू लागतो. असं मानलं जातं की ज्या घरात हा उपाय श्रद्धेने केला जातो त्या घरातील अडचणी, तणाव, भांडणं आणि आर्थिक अडथळे हे हळूहळू कमी होऊ लागतात. कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि ते आपल्या भक्तांच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे या दिवशी केलेली छोटीशी सेवा देखील मोठा बदल घडवू शकते. विशेषतः जेव्हा घरात सतत वादविवाद होत असतील किंवा पैसा टिकत नसेल, कुटुंबात मतभेद होत असतील किंवा प्रगती थांबलेली असेल तर अशा वेळी हा उपाय मनापासून करून पाहणं फायदेशीर ठरू शकतं. कधी कधी असंही होतं की घरात सर्व काही ठीक असूनही वातावरण जड वाटतं, मन शांत राहत नाही, मुलं चिडचिडे करतात आणि अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा एखाद्या व्यक्तीला वारंवार थकवा किंवा अस्वस्थता जाणवते. अशा वेळी अनेक जण याला नकारात्मक ऊर्जेचा परिणाम किंवा नजरदोष मानतात आणि म्हणूनच अशा परिस्थितीत हा उपाय एक साधा पण उपयुक्त मार्ग ठरू शकतो, ज्यामुळे घरात सकारात्मकता वाढण्यास मदत होते आणि वातावरण हलकं आणि शांत वाटू लागतं. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक अतिशय साधी वस्तू लागणार आहे आणि ते म्हणजे काळे तीळ. काळे तीळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय मानले जातात आणि धार्मिक परंपरेनुसार त्यांना शुद्धतेचे आणि नकारात्मकता दूर करण्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच या दिवशी अनेक जण स्नानाच्या पाण्यातही थोडे काळे तीळ हे टाकत असतात आणि अशी श्रद्धा आहे. त्यामुळे शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध होण्यास मदत होते. म्हणजे पितृदोषासारख्या त्रासांपासूनही काही प्रमाणामध्ये आपल्याला मुक्तता मिळते असं मानलं जातं. आणि म्हणून हा उपाय करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा आणि सकारात्मक भावना ठेवणं. कारण कोणताही उपाय तेव्हाच परिणामकारक ठरतो जेव्हा मनापासून आणि शांत मनाने, विश्वासाने तो केला जातो. त्याचबरोबर गणपती बाप्पांची विशेष कृपा ही आपल्यावरती प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत, पांढरे तीळ घ्यायचे नाहीत. काळेच तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत.
त्यासोबतच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे, तर ती सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला 5 लवंगा घ्यायच्या आहेत. ज्या लवंगांना फूल असतं अशाच 5 अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 5 काळे मिरे तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि या ज्या 3 वस्तू आहेत तर त्या आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत. खास करून आपल्या घरात असणाऱ्या लहान मुलांवरनं, आजारी व्यक्तीवरनं, कर्त्या व्यक्तीवरनं या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत. आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत. आता दक्षिण दिशेला फेकताना कुणी आपल्याला बघणार नाही किंवा फेकल्यानंतर आपल्याला मागे फिरून पाहायचं नाही, कोणाशीही बोलायचं नाही आणि उपाय करत असताना सुद्धा कोणाशीही बोलायचं नाही. सरळ घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुमची पुढची नित्य कामं तुम्ही करायची आहेत. फक्त एवढाच उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. तर बघा, आज मंगळवार आहे, चतुर्थी आहे. मंगळवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे. त्याचबरोबर भगवान हनुमानांना देखील समर्पित असणारा हा दिवस आहे. जेव्हा या दोन्ही तिथी एकत्र येतात तेव्हा या दिवसाचं महत्त्व खूप वाढतं. आणि हे दोन्ही देवता संकट दूर करणारे देवता आहेत. आणि म्हणून हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व संकट, अडचणी, दुःख जे आहे तर ते दूर होतील. आता या वस्तू घरातून बाहेर फेकल्यानंतर घरी आलं की स्वच्छ हात पाय धुवून तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. देवघरासमोर दिवा लावून अगोदरच तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला ऋणमोचक स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर 108 वेळेला ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे. जी काही तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये संकट आहेत, ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला आज अंगारकी चतुर्थीला करायचा आहे. नक्की करा. हा उपाय केल्याने घरातील सर्व दोष दूर होऊन घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये मुलं असतील, शिक्षण घेणारी मुलं असतील किंवा एखादी परीक्षा देत असतील किंवा जॉब शोधत असतील तर या मुलांना त्या क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी एक उपाय करायचा आहे. खूप जास्त प्रभावी असा हा उपाय आहे, त्यामुळे तुम्ही तो नक्की करा. तर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाणार आहे तेव्हा तिथे मंदिरात बाप्पांच्या चरणी तुम्हाला कुणी तांदूळ किंवा गहू अर्पण केलेले असतील किंवा हिरवे मूग अर्पण केलेले असतील तर ते तुम्हाला उचलून आणायचे आहेत आणि 7 किंवा 21 जेवढे मिळतील तेवढे तुम्हाला आणायचे आहेत. आणि त्यानंतर त्याची एक पुडी बांधायची आहे आणि ती पुडी तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे. जेव्हा तुमची मुलं स्कूलला जाणार आहेत, परीक्षेला जाणार आहेत किंवा इंटरव्ह्यूसाठी जाणार आहेत तेव्हा ती पुडी फक्त मुलांच्या सोबत तुम्हाला द्यायची आहे. किंवा तुमच्या घरातील एखादा व्यक्ती महत्त्वाच्या कामाला जात असेल तेव्हा ती पुडी त्या व्यक्तीजवळ तुम्हाला द्यायची आहे. आल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ती पुडी ठेवून द्यायची आहे. तर हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच गणपती बाप्पांची कृपा ही तुमच्यावरती राहील आणि ज्या कामासाठी तुम्ही गेला आहे त्या कामामध्ये सुद्धा तुम्हाला नक्कीच यश मिळेल. त्याचबरोबर आज संध्याकाळी आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर एक चौमुखी दिवा सुद्धा लावायचा आहे. तिळाचं तेल घ्यायचं आहे किंवा तूप घालायचं आहे. 4 दिशेला 4 वाती येतील अशा पद्धतीने एक चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर नक्की लावा. दिव्याखाली तुम्हाला तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि दिव्याला हळद कुंकू लावून तुम्हाला त्या दिव्याची पूजा करायची आहे. आणि तिथे बसून अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे की कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न, अडचणी येऊ देऊ नको आणि जरी संकट आली त्यातून बाहेर निघण्यासाठी योग्य मार्ग दाखव. या दिवशी गणपती बाप्पांच्या समोर चौमुखी दिवा लावल्याने 4ही बाजूने येणारी संकट जी आहेत तर ती दूर होतात आणि आपली भरभरून प्रगती होत असते. जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा नाही. बाकी इतर घरातील सदस्य कोणतेही हा उपाय करू शकतो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.